नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय आपण एका महत्त्वाच्या बातमीने. कोरोना रुग्णांसाठी कृत्रिम ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचं बनलाय. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना देखील घडलेल्या आहेत. तसंच ऑक्सिजन तुटवड्याच्या तक्रारीही वारंवार येताना दिसत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकर्सची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिकेप्रमाणे या टँकर्सना मार्गिका खुल्या करून द्याव्यात असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. पुण्यात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर. चंद्रकांत, या आदेशामुळे काय फायदा होणार आहे जो राजेश टोपेने देऊ केलेला आहे? फायदा म्हणजे अगदी थेट त्याचा फायदा असा आहे की आतापर्यंत कुठंच कोणाला काहीच मिळलं नव्हतं. नेमकं कुठल्या हॉस्पिटलला किती ऑक्सिजन हवा आहे आणि कुठं कमी आहे आणि कुठं तो पाठवणं गरजेचं आहे याचा कुठंच हिशोब ठेवला जात नव्हता प्रशासकीय पातळीवरती. पण आपण हे सगळं अभियान हाती घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने त्याची समिती नेमली. पहिल्यांदा ती पुणे विभागीय पातळीवर नेमली होती, आपल्याला माहिती आहे, आपणच ती बातमी दिली होती. त्यानंतर काल राजेश टोपेंनी हाच एक्सरसाइज पूर्ण राज्यभर केला आणि प्रत्येक विभागीय आयुक्तांना आदेश दिले आणि त्यानंतर ही सगळी आकडेवारी समोर आली आणि त्यात हे सगळं बयान वास्तव आपण जे मांडलं होतं ते समोर आलेलं आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये तुला सांगतो विशाल, अजूनही ऑक्सिजनचा तुटवडा आहे. राज्यभराचा हिशोब केला या निमित्ताने हेही समोर आलं की नेमके किती हॉस्पिटल कोविडसाठी सध्या काम करतायत. तर तुला सांगतो 1001 हॉस्पिटल राज्यभरात कोविडसाठी काम करतायत. या सगळ्या 1001 हॉस्पिटलला ऑक्सिजनची गरज आहे. या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आता पुणे विभागात सगळ्यात जास्त सिरियस पेशंट येतात. तिथेही ऑक्सिजनची मोठी गरज वाढलेली आहे. गेल्या 15 दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे पुण्यात जवळपास 1000 पेशंट आहेत. अत्यवस्थ पेशंट जे अति गंभीर किंवा सिरियस म्हणू त्यांना, त्यातले 500 व्हेंटिलेटरवर आणि बाकीच्या ऑक्सिजनवरती. या सगळ्यांना ऑक्सिजनची, त्यामुळे ऑक्सिजनची जी डिमांड आहे ती डायरेक्ट दुप्पट झालेली आहे पुण्यातली. त्यामुळं आता पुण्यात ऑक्सिजन पुरवठा नाही असं नाही, पण तुला माहिती सगळं ट्रॅफिकमुळे सगळं जाम होतं सगळं पुण्यामध्ये. हे जे टँकर असतात ऑक्सिजन घेऊन येणारे त्यांना पोलीस बाजूला उभं करून ठेवतात. म्हणून काल कलेक्टर जे आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेश काढले की हे जे टँकर आहेत ऑक्सिजन पुरवठा करणारे त्यांना सेपरेट कॅनवाय उपलब्ध करून द्यावं, म्हणजे अँब्युलन्सचा दर्जा देण्यात यावा, जेणेकरून त्यांना कुठेही ट्रॅफिक सिग्नलला अडकून पडावं लागणार नाही आणि त्यांना एक स्वतंत्र गाडी ज्याला आपण म्हणू पोलिसांची, ती त्यांना एक वे ऑफ करून देईल. आणि ती जर आता तुला सांगतो चाकरवरनं पुण्यात टँकर यायला 2-2.5 तास लागतात. हे जर त्यांना कॅनॉय उपलब्ध करून दिला पोलिसांच्या सायरनच्या गाडीचा, तर ती गाडी अक्षरशः तासाभरात पुण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच याच्यामुळे पेशंटचे प्राण हे वाचणार आहेत आणि ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे पुण्यातील सगळ्या शहरातील हॉस्पिटलना, जी 100 हॉस्पिटल आहेत त्यांना वेळच होणार आहे. आणि तिकडे मराठवाड्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा खरंच कमी आहे, गरज आहे तिकडं. तर तिकडे आता हे सगळं सर्क्युलेशन सगळं वाढवलं जाणार आहे ऑक्सिजनचं त्या भागातल्या प्लांटला. कारण आपल्याला माहिती 80% ऑक्सिजनचं त्यांनी कंपल्शनच केलेलं आहे. पहिला ऑक्सिजन हा मेडिकलला द्यायचा, नंतर इंडस्ट्रीला. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. आरोग्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे जे ऑक्सिजनचे टँकर्स ट्रॅफिकमध्ये अडकतात आता त्यांना तिथून त्यांची सुटका होणार आहे. त्यांना थेट ॲम्ब्युलन्सचा दर्जा देऊन तिथून पुढे त्याचा रस्ता सुरळीत व्हावा या दृष्टीने ट्रॅफिक पोलिस आता मदत करतील. पुढे बातमी आहे नवी मुंबईतनं. नवी मुंबई महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांना दणका दिला. 11 खाजगी रुग्णालयांकडून 32 लाखांची वसुली करण्यात आली आहे. भरमसाठ बिल आकारणाऱ्या या रुग्णालयांना दणका देण्यात आलेला आहे. या रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख जे आहेत ते रुग्णांना परत केले जाणार आहे. मनपाच्या महानगरपालिकेमध्ये काही तक्रारी याबद्दलच्या आलेल्या होत्या आणि तक्रार निवारण केंद्राने ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे आता पैशांची वसुली झाल्या कारणाने आणि हे पैसे जे आहेत ते परत रुग्णांना दिले जातील. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या बरोबर आहेत. विनय, काय माहिती याबद्दल? विशाल, ही जी विशेष लेखापरीक्षण नवी मुंबई महानगरपालिकेने समिती तयार केली होती आणि ही समितीची गेल्या अनेक महिन्यांमध्ये साधी एक बैठकही झाली नव्हती आणि ह्या समितीने कोणतीही तक्रारीच्या वरती विचार केला नव्हता. असं जेव्हा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना आपण एका बातमीच्याद्वारे हे निदर्शनास आणून दिलं होतं न्यूज 18 लोकमतने, आणि जेव्हा न्यूज 18 लोकमत ही बातमी दाखवल्यानंतर मात्र नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी ही समिती आहे त्याच्यामध्ये फेरबदल केले आणि ही समिती तात्काळ यावरती कारवाई करायचं सांगितलं होतं. आणि त्या अनुषंगाने जेव्हा या समितीने कारवाई केली
आणि या खाजगी रुग्णालयाचे जेव्हा बिल तपासले गेले तेव्हा 11 रुग्णालयामधून तब्बल 32 लाख रुपये हे वसूल करण्यात आले आणि हे पैसे जे आहेत आता हे रुग्णाला येत्या 1-2 दिवसामध्ये परत केले जाणार आहेत. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या 7 दिवसामध्ये यापूर्वीचे जेवढे सगळे बिल जे आहेत, जेवढे सगळ्या रुग्णालयांचे जेवढे सगळे बिल आहेत, ही सगळी बिल तपासले जाणार आहेत. पण ही संख्या खूप मोठी आहे आणि ही तपासणं तेवढं शक्य नाही. तरी पण देखील एक विशेष समिती स्थापन करून ही कारवाई केली जाणार आहे आणि ह्या सगळ्या लोकांचे जी बिल आहेत ती चेक करून त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात वसुली केली जाणार असल्याचं देखील महापालिका आयुक्तांनी सांगितलंय आणि ते देखील पैसे लोकांपर्यंत त्यांना परत केले जाणार आहेत. सगळ्यात पहिलं की विशाल आपण की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि खाजगी रुग्णालयाकडून हे सगळं पाहून मोठ्या प्रमाणात लूट देखील सुरू आहे. हे जेव्हा सगळं महापालिकेच्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आता ही कारवाई होते. नक्कीच यामधून जे कोरोना रुग्ण आहेत त्यांना दिलासा तर मिळणार आहेत. मात्र जर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ज्या सातत्याने सांगून देखील किंवा महापालिकेकडून त्यांना बोलून देखील जर काही खाजगी रुग्णालय जर ऐकत नसतील आणि अशाच पद्धतीने लूट जर चालू ठेवत असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. त्यांचे रजिस्ट्रेशन देखील रद्द केले जाणार असल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विनय. तर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची ही उत्तम कारवाई आपण बघतोय. 32 लाख रुपये जे आहेत जे रुग्णांकडनं खरं तर अतिरिक्त वसूल करण्यात आलेले होते, त्या 32 लाखांची वसुली जी आहे ती करण्यात आली आहे तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून. बघूयात महापालिका आयुक्त, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी काय सांगितलं याबद्दल. या माध्यमातून आतापर्यंत जी कारवाई झाली आहे ती संपूर्ण कार्यवाही जर आपण पाहिली तर साधारणतः 32 लाखापेक्षा जास्त अमाऊंट आपण वेगवेगळ्या बिलांमधली कमी करून त्याचा आपण परतावा केलेला आहे. यातली काही बिलं ही बिलाचं पेमेंट करण्यापूर्वी कमी करण्यात आली, तर काही बिलांच्या बाबतीमध्ये बिलाचं पेमेंट झाल्यानंतर त्या हॉस्पिटलला आपण पत्राद्वारे कळवून की या बिलामध्ये तुम्ही लावलेली अमाऊंट जास्त आहे, त्याचा परतावा रुग्णास करणं आवश्यक आहे. तो परतावा आपण रुग्णाला करून मिळवून दिलेला आहे. फक्त ज्या बिलांच्या बाबतीमध्ये तक्रारी आल्या त्याच्यापुरती ही गोष्ट मर्यादित न ठेवता साधारणतः आजपर्यंत मार्च महिन्यापासून आपण पाहतोय की पेशंट्स हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी ॲडमिट व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून जेवढे पण रुग्ण दाखल झाले असतील त्या सर्व बिलांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ऑडिटच्या टीम्स आम्ही आता हॉस्पिटल निहाय अपॉइंट केलेल्या आहेत. आणि यानंतर बातमी आहे सातारा जिल्ह्यातनं. सातारा जिल्ह्यातील कोयनेसह पाटणला भूकंपाचे धक्के बसलेत. भूकंपाच्या धक्क्यानं हा परिसर हादरून गेलाय. कोयना धरण परिसरात रात्री 9:30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती. केंद्रबिंदू वारणा जवळच्या खोऱ्यामध्ये जावळे नावाचं गाव आहे, त्याच्या पश्चिमेला 7 किलोमीटरवरती होता. बोलूयात आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत आहेत. किरण, काय नेमकी माहिती आहे? विशाल, काल रात्रीच्या 9:30च्या सुमारास हा भूकंपाचा धक्का कोयनेसह पाटण या शहरांना जाणवला आणि आजूबाजूच्या गावांनाही जाणवला. हा भूकंपाचा धक्का जो आहे तो रात्रीच्या सुमारास घडल्यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. नागरिकांची धावपळ झाली. हा भूकंप जो आहे तो 2.8 रिश्टर स्केल एवढा तीव्रतेचा होता आणि त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो वारणा खोऱ्याच्या जावळे गावाच्या पश्चिमेला 7 किलोमीटर या अंतरावरती होता. म्हणजे कोयना धरणापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर हा धक्का जाणवला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. हा जो धक्का आहे तो सौम्य पद्धतीचा होता, त्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विशाल, धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल. सौम्य धक्के होते भूकंपाचे आणि याबद्दल आता प्रशासन देखील सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे. पुढे पाहूया बातमी बीडमधनं. डॉक्टर सुधा मुंडेनं परळी शहराजवळ बेकायदेशीर हॉस्पिटल सुरू करून गर्भपात आणि कोरोना प्रॅक्टिस करत असल्याची तक्रार करण्यात आली होती आणि या तक्रारीवरून सुधा मुंडेच्या हॉस्पिटलवर बीड जिल्हा प्रशासन मोठी त्यांनी कारवाई केली होती आणि या कारवाईनंतर आता धक्कादायक सत्य समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार सुधा मुंडेनं हॉस्पिटलमध्ये तपासलेल्या 3 महिलांपैकी 2घींचे गर्भ गायब असल्याचं समोर आलं आणि या महिला मूळच्या पुणे हैदराबाद इथल्या रहिवाशी आहेत. त्यांची चौकशी आरोग्य विभागाने केली असता हे खळबळजनक सत्य उघडकीस आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर बाब म्हणजे दोन्ही महिलांची गर्भपाताची कारणं वेगवेगळी सांगण्यात आलेली आहेत। याविषयी आरोग्य विभागाला संशय आला असल्याची माहिती पुढे आली असून पुढील तपास सुरू असल्याचं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण मोरे यांनी सांगितलं। बोलूयात आमचे प्रतिनिधी बीडचे सुरेश जाधव आपल्याबरोबर आहेत। सुरेश, यापूर्वीही डॉक्टर सुदाम मुंडे गर्भपाताच्याच प्रकरणामध्ये म्हणजे बेकायदेशीर गर्भपाताच्याच प्रकरणामध्ये तुरुंगामध्ये होते, जामिनावरती बाहेर आहेत, पण आता हे जे नवीन प्रकरण समोर येताना दिसतंय, काय याबद्दल माहिती आहे? सर, धक्कादायक आहे। जामीनवरती सुटून आल्यानंतर 10 वर्ष शिक्षा झालेली होती आणि त्यानंतर परळी शहरापासून नंदागोळ रोडवरती मुंडे हॉस्पिटल म्हणून पुन्हा नव्यानं हॉस्पिटल थाटलं होतं। त्या ठिकाणी ज्यावेळेस आरोग्य विभागाने कारवाई केली तर त्या ठिकाणी गर्भपातासाठी लागणारं औषध आणि विशेष सोनोग्राफी मशीन, जी सोनोग्राफी मशीन घेण्यासाठी रेडिओलॉजिस्ट लागतात, मात्र त्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन कशी आली या बाबतीत आता आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन तपासणी करत आहे। मात्र या तपासादरम्यानच आणखी वेगवेगळी सत्य समोर येत आहेत। याच कालावधीमध्ये ज्या 8 रुग्णांची सोनोग्राफी करण्यात आली होती त्यामध्ये 3 महिला होत्या आणि त्या 3 महिलांपैकी 2 महिला, एक पुण्याची आहे आणि एक हैदराबादची आहे। या दोन्ही महिलांचे जे गर्भ आहेत ते गर्भ गायब आहेत। त्या बाबतीत त्या महिलांची चौकशी केली असता त्यांच्याकडून जी मिळालेली उत्तर आहेत ती वेगवेगळी आहेत। मात्र यामधून जे आरोग्य यंत्रणा आहे त्यांना संशय आहे की हे गर्भपाताचाच प्रकार आहे का, कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस 2012 मध्ये हे प्रकरण समोर आलं होतं त्यावेळेस सुद्धा मुंडेंच्या हॉस्पिटलमधून तब्बल 4000 महिलांच्या गर्भपात केल्यासंबंधी माहिती आरोग्य यंत्रणेला गर्भलिंग चाचणी त्यांनी करून घेतली, जाणून घेतलं की गर्भ कोणता आहे नेमका, असे असू शकतं? सोनोग्राफी केल्यानंतर गर्भ मुलीचा आहे की मुलाचा आहे अशा पद्धतीनेही आरोग्य यंत्रणेला संशय आहे, कारण त्यामध्ये एका पुण्याच्या महिलेने जे कारण दिलेलं आहे ते पोटावरती पडल्यामुळे गर्भपात झाल्याचं त्या महिलेने कारण दिलेलं आहे। तर जी हैदराबादची महिला आहे तिनं स्वेच्छेनं गर्भपात केला आणि त्या महिलेला विशेष एक मुलगा आणि एक मुलगी ही पहिली 2 अपत्य आहेत। त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेला या बाबतीमध्ये संशय व्यक्त केला जातो की ही मुलीचे गर्भ असल्या कारणानेच हे गर्भपात केले आहेत की काय, असा संशय आहे। त्यामुळे याची चौकशी सुरू आहे। सुदाम मुंडेंना हा देखील एक मुद्दा आहे सुरेश की पुण्यातल्या आणि हैदराबादच्या महिलांना बीडमध्ये येऊन तपासणी करण्याची काय गरज, आणि तेही मुंडे हॉस्पिटल यामध्ये सुरुवातीला तर पूर्ण भारतातून म्हणजे कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, इथून महिला गर्भपातासाठी मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये येत होत्या। ही 2012-13च्या दरम्यानची घटना होती। मात्र आता ह्या ज्या महिला आहेत यांचं माहेर हे परळी आहे आणि त्यांचं सासर हे पुणे आणि हैदराबाद आहे। यामुळं कदाचित या महिला इथं येऊन त्यांना अशा कृत्य करतात किंवा तपासणी करतात हे समोर येत असल्याचं हे आरोग्य प्रशासन सांगत आहे। धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल। आणि पोलीस आता या प्रकरणामध्ये पुढला सगळा तपास करतात, शिवाय आरोग्य यंत्रणा देखील सतर्क आहे। पुढे पाहूया, चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत आज संध्याकाळी बरोबर 4:30 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे। राजभवन इथे ही भेट होणार आहे। कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला असतानाच कंगना राज्यपालांची भेट घेत असल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। दरम्यान कंगनानं उद्धव ठाकरेंवर ट्विट केलंय आणि त्यामुळे आता या भेटीत काय चर्चा होणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत। सागर, कंगना विरुद्ध शिवसेना हा सगळा वाद रंगलेला असताना आज राज्यपालांची कंगनानं भेट घेणं, नेमकी ही सदिच्छा भेट म्हणायची की हेतू पुरस्कार? कंगना रनावतने राज्यपालांची वेळ काल मागितली होती, त्यानुसार राजभवनच्या वतीने 4:30ची वेळ कंगनाला देण्यात आलेली आहे। ज्या वेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे त्या दिवसापासून राज्यातले राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा एक वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी वाद झाल्याचं दिसून येत आहे। यापूर्वी उच्चतंत्र शिक्षण विभागाची अंतिम परीक्षा असेल, दुसऱ्या बाजूला राज्यातले 12 राज्यपाल नियुक्त आमदार असतील, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्यपालांनी थेट भूमिका मांडलेली आहे। काही दिवसांपूर्वी स्वतः राज्यपालांनी कंगनाच्या बाबतीत काही रिपोर्ट दिले आहेत, केंद्र सरकारकडे रिपोर्ट रिपोर्ट देणार असल्याची चर्चा होती। या संदर्भात स्वतः राज्यपालांनी इन्कार केला आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी अर्थात कालच लगेच कंगनाने राज्यपालांची वेळ मागितली आहे। शिवसेनेच्या विरोधात कंगनांचं वेगवेगळं वक्तव्य आणि त्याच्यानंतर लगेच तात्काळ राज्यपालांची भेट ही कुठे ना कुठेतरी एक वेगळी चर्चा आता यामुळे रंगलेली आहे, कारण की केंद्र सरकारच्या वरदहस्तामुळेच कंगनाचं वक्तव्य येत आहे
असा आरोप जो महाविकास आघाडीच्या वतीने केला जातोय त्याच्यामध्येच राज्यपालांची भेट कंगना घेते. यामुळे कुठे ना कुठेतरी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुद्धा आता अस्वस्थता वाढणं हे साहजिक आहे. राज्यपालांची जी थेट भूमिका असते यामुळे कुठे ना कुठेतरी कंगनाला अजून कृपाछत्र मिळते की काय अशी एक शक्यता आता वर्तवली जात आहे. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. आधीच आपण बघतोय की राज्यपाल आणि त्यातलं राज्यातलं सरकार या दोघांमध्ये देखील वेगवेगळी वक्तव्य होताना दिसतात आणि त्यात कंगना विरुद्ध शिवसेना हा सगळा वाद रंगलेला असताना आज कंगनाने राज्यपालांची भेट घेण्याचं ठरवलं. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे कंगना प्रकरणावरून सुरू झालेला वाद महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता आता थेट अयोध्येपर्यंत जाऊन पोहोचला आहे. उद्धव ठाकरेंनी अयोध्येमध्ये येऊ नये, त्यांचं स्वागत होणार नाही, उलट त्यांना विरोधच होईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिला. इतके दिवस केवळ भाजप विरुद्ध शिवसेना असलेला संघर्ष आता आणखी टोकाला गेला. महाराष्ट्र सरकार ने जिस तरह से जो उसका देश विरोधी रवैया है उससे जो है पूरा देश आक्रोशित है, सारे धर्माचार्य नाराज हैं। और मैं जगत गुरु परमहंस आचार्य आचार्यपीठ श्री तपस्वी दीक्षावनी रामघाट अयोध्या से केंद्र सरकार से मांग करता हूं कि महाराष्ट्र में जो है राष्ट्रपति शासन लगाया जाए. आणि यानंतर पुढली बातमी अशी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. काल रात्री उशिरा श्वासाचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. साधारण काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावरती उपचार एम्समध्येच करण्यात आले होते आणि आता काल रात्री म्हणजे कोरोनाच्या या सगळ्या संसर्गातनं बरे झाल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली होती. काल रात्री पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवायला लागला आणि त्यांना आता उपचाराकरता एम्समध्ये दाखल करण्यात आलं. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रकृती कशी आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं काल रात्री त्यांना 11 वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वी त्यांच्यावरती गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. मेदांता रुग्णालयामध्ये जर बघितलं आपण त्यांची कोरोनाची सकारात्मक चाचणी झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल केलं. ते साधारणतः 10 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा जेव्हा त्यांना घरी येण्यात आलं त्यांना पुन्हा श्वसनाचा आणि हातपाय दुखण्याचा त्रास जाणवला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना 31 ऑगस्टला सुट्टी देण्यात आली होती. त्यामध्ये त्यांना सल्ला देण्यात आला होता घरूनच काम करायचं आणि त्यानुसार ते त्यांच्यावरती ते शासकीय काम आणि केंद्र सरकारचे काम ते संपूर्णपणे घरूनच करत होते. पण आता उद्यापासून संसदेचा अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि पावसाळी अधिवेशनाच्या 1 दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास जाणवण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यांना सध्या आता एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर गुलेरिया जे तिथले संचालक आहे एम्स रुग्णालयाचे, त्यांच्या नेतृत्वामध्ये एक चमू स्थापित करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. या संदर्भात एम्स रुग्णालयाच्या वतीने एक मेडिकल बुलेटिन जारी करण्यात येणार आहे. ज्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांच्यावरची कुठल्या प्रकारचे उपचार सुरू आहे आणि त्यांना कुठले कुठले त्रास होत आहेत या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यात येईल. त्यामुळे आज जेव्हा मेडिकल बुलेटिन जारी होईल त्याच वेळेस स्पष्टपणे सांगता येईल की त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीचे उपचार सुरू आहे. पण त्यांना प्राथमिकदृष्ट्या श्वसनाचे त्रास सुरू असल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती एम्स रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेली आहे. प्रशांत, केंद्रीय गृहमंत्र्यांचं वय लक्षात घेता त्यांना झालेला कोरोनाचा संसर्ग आणि त्यातनं त्यांनी पुन्हा बरं होणं, खरं तर पुढले काही दिवस खरं तर कोरोना नंतरचे जे परिणाम आहे, अशक्तपणा येणं, श्वसनाचा थोडा त्रास होणं, हे परिणाम जे आहेत ते राहतात. त्याचाच हा एक भाग असू शकतो. बरोबर आहे विशाल. ज्या पद्धतीनं कोरोनाच्या सकारात्मक चाचणीनंतर त्यांच्यावरती उपचार झाले, जवळपास 10 दिवस त्यांच्यावरती मेदांता रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती पुढे आली होती आणि त्यानंतर पुन्हा त्यांना एकदा त्रास जाणवायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा एम्स रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर त्यावेळेस हातपाय दुखणं, ताप येणं अशा प्रकारचे लक्षणं जाणवत होते आणि त्यानंतर हे सगळे पोस्ट कोरोना लक्षणं आहे अशा प्रकारची माहिती वैद्यकीय डॉक्टरांनी दिली होती. त्यानुसार त्यांच्यावरती उपचार झाले. त्यांची सकारात्मक चाचणी जी पूर्णपणे नकारात्मक झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यांची प्रकृती ठीक झाली अशा पद्धतीने देखील स्पष्टपणे एम्स रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर ते गेल्या 31 ऑगस्टला आपल्या शासकीय निवासस्थानी ते पोहोचले होते आणि तिथे ते घरूनच काम करत असल्याची माहिती पुढे दिली. बहुतांश बैठका या व्हर्च्युअलच्या माध्यमातून ते समाविष्ट होत होते. पण
काल रात्री त्यांना 11 वाजता पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास जाणवायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर पुढे आपण बघूयात. गेल्या 6 महिन्यांपासून पर्यटकांच्या प्रतीक्षेत असलेलं महाबळेश्वर अखेर पर्यटकांनी बहारायला सुरुवात झाली. पर्यटक तिथे यायला सुरुवात झाली आहे. इथला पर्यटन व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाला होता आणि त्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. पण आता पुन्हा एकदा व्यवसायाला चालना मिळू लागली आहे. ई पास बंद करून टुरिस्ट लोकांसाठी महाबळेश्वर टुरिस्ट लोकांसाठी खूप ओपन केल्यामुळं इथं आता टुरिस्ट यायला चालू झालेले आहेत. इथं आम्ही पण सगळेजण ट्रेडर्स असोसिएशन मार्केटवाले सगळे सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझर सगळे प्रिकॉशन घेऊनच चालू करतो. तर आता टुरिस्ट यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं सेफ आहे महाबळेश्वरला यायला. यानंतर नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.